नमस्कार, मी सृष्टी. तर मी आज बनवते चटपटीत कैरीचं तोंडी लावणं. तर त्याच्यासाठी मी कांदा, लसूण आणि कोथिंबीर असं हे आणि गूळ असं हे साहित्य घेतलं आहे. तर एका बाजूला मी आंबे उकडण्यासाठी ठेवलेत आणि मग ते मॅश करून घेते. तर ते मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ असं टाकते. तर ते सुद्धा थोडं मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये लसूण, कांदा, कोथिंबीर हे सगळं ॲड केलं आहे. हे कच्चंच टाकायचं आहे आणि त्याचा जेव्हा आपण खातो तेव्हा कांद्याचा कुरकुरीतपणा खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही विचार करत असाल कोण बनवतं, तर ही माझी मैत्रीण बनवते. तर हे तुम्ही भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. चटपटीत कैरी रेडी आहे. तर आता आपण दुसरं बघूया. मी कैरी घेतली आहे. तर ती कट करून घेते. ह्याला चिरोट्या बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका. आणि ज्यांनी कुणी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. सो आपण आता हे चिरोट्या रेडी आहेत. आता त्याच्यावरती आता मी लाल तिखट वगैरे लाल तिखट टाकते. त्याच्यानंतर हळदी पावडर आणि मीठ. हे गरमीच्या सीझनमध्ये गावाकडे कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बनतं. ह्याला तोंडी लावणं बोलतात. तुम्ही हे जेवणाबरोबर किंवा टाईमपास म्हणूनही खाऊ शकता. असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा, खात राहा, बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.